मग तुला दिलेलं बावनकुळ्यांनी पत्र होतं काय? जर रद्द करायचं सांगितलं नाही तर मग ते सरोदेचं प्रमाणपत्र रद्द झालं म्हणून मीडिया ट्रायल घेतली का? बघा बरं का किती मराठ्यांना किती येड्यात करायचं याचा प्रयोग सुरू आहे. नोंदी रद्द केल्या बावनकुळ्याच्या म्हणण्यावर, एन्डोर्समेंट करून पत्र दिले बावनकुळेनं, त्याला पुरे अधिकार फडणवीसांचे. आणि आता खटाटोप सुरू झालाय अधिकाऱ्यांवरती दबाव आणायचा आणि पत्र काढायला लावायचं. नोंदी रद्द केल्या नाहीत, काय नाहीत, काय नाही. मग मीडिया ट्रायल झालेले 4 नावं कोणचे? अधिकाऱ्यांनी मराठ्याच्या सरकारच्या लफड्यात पडू नये, तुम्हाला हात जोडून सांगतो. बावनकुळ्याच्या आणि मराठ्यांच्या लफड्यात मध्ये पडू नका. नसलेल्या नोकरीला हात धुवा लागल. त्याचा दबाव आला म्हणून चुकीच्या माहित्या मराठा समाजात देऊ नका. त्यांनी फोन करून सांगितलंय म्हणून तुम्ही जर आता पत्र काढून ते व्हायरल करीत असणार, तुम्ही अधिकारी म्हणून कोणाच्या हाताचे बाहुले नाहीये. तुमचं स्वतंत्र एक स्टेटस आहे, तुमचा स्वतंत्र अभ्यास आहे, तुम्हाला स्वतंत्र एक जग आहे. कोणत्या तरी अधिकाऱ्या मंत्र्यांचं ऐकून अधिकाऱ्यांनी त्याची प्रतिष्ठा पणाला लावू नये. नसता लेकरा बाळा सकट तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल, लक्षात ठेवा. पत्र बावनकुळेने काढलं, नोंदी रद्द करायचं, हे सत्य आहे. अधिकारी आता प्रवक्त्याच्या भूमिकेत कधी बसून यायला लागले. कुत्र्याचं जीवन अधिकारीने जगू नका. त्याने काही सांगितलं झाला लचवायचं त्या टाकून पटकून, म्हणजे मग ऐकायला मोकळा होता. बसले तरी चुना लून कार्यक्रम चाललाय. बावनकुळ्यात चुना लावायचा आपल्याला. खोट आहे का मी बोललेलं आताच? टाकलेत नाही ते पायात आता खाली पाठवून. इतक्या माणसात मराठ्या झपका आणतात, बावनकुळ्याला किती लवकर झपका आणते. हे कुळच नवीन ऐकलं. श्याम कुळ ऐकलं, हे ऐकलं, ते ऐकलं, हे मधूनच आलंय बावनकुळ. आता अधिकाऱ्यांचा खटाटोप सुरू झालाय. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या कवठे महाकाळच्या नगरीतून सांगतोय, यांच्यावरती विश्वास ठेवू नका. लेकरा बाळाचं वाटोळ होईल बर का. सगळ्या चलणाऱ्या बातम्या खऱ्या असतात असं नाही. मराठ्यात गैरसमज पसरवायचं काम चालू आहे. बावनकुळे त्याची बाजू शेप करायला लागलाय. हे सुद्धा या कवठे महाकाळच्या नगरीतून सांगतो. 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, आमच्या मंत्र्याची झालेली चूक आम्ही दुरुस्त करायला लागलो. तेव्हापासून धरणीमाय बावनकुळ्याला जागाच द्यायला त्याने सुरू केलं. मग आपण सुद्धा जर शिंदे साहेबांनी त्यांच्या मंत्र्याची चूक दुरुस्त केली तर मराठ्यांच्या नजरेत महाराष्ट्रात आपलं सरकत पडणार आहे. आपण मराठ्यांच्या नजरेतून पडू. आपण सुद्धा आपली चूक सुधारू, फक्त मीडियात म्हणायचं नाही. तुम्हाला जर एवढा कटाटोप करायचा आहे, रद्द करायची गरजच नव्हती. आता रद्द केल्यात. त्या 4 लोकांची मीडिया ट्रायल सुद्धा घेतली.
रेखा सरोदे नाव प्रमाणपत्र रद्द केलं म्हणून मीडियात आलाय, उभ्या महाराष्ट्राने बघितलं. अधिकाऱ्याने प्रवक्त्याच्या भूमिकेत नाही यायचं. बावनकुळेचा संबंधच नाही, पत्र दिलंच नाही, रद्द केल्याच नाही, मग मीडिया ट्रायल मध्ये नाव आलं कुठून? वय प्रवक्ता आता त्या स्वामीला मला तूच प्रवक्ता होय. आता पुन्हा पुन्हा सांगतो, भानगडीत पडू नको, तुला लय जड जाईल. बावनकुळ्यांनी सगळ्याला फोन करून सांगितलं रद्द करा म्हणून. सगळे अधिकारी, तहसीलदार, महेंद्रकर का काय नाव आहे त्याचं हे डिप्युटी कलेक्टर कोणत्या पोस्टवर तेही मला माहित नाही. स्वामी याच्यात मरण त्यांनी आणलंय. ते बिचारा बीडचा कलेक्टर चांगला आहे, त्याचं मरण आणलंय. त्याला बावनकुळ्या कोपरखेडा हाणतोय. बोल ना, म्हण ना, मी चुकीचा नाही. अरे ह्या की नाही, तू चुकीचाच आहे ना. फक्त मराठ्यांचं एवढंच म्हणणं आहे, आणखी संधी गेली नाही. तू चूक केली, कबूल कर, एवढंच मराठ्यांचं म्हणणं आहे. नाहीतर तुला सुट्टी नाही, तुझ्यामुळे फडणवीसला सुद्धा नाही. मी नाही सोडणार. तुम्ही चुका केल्यात त्या तुम्हाला दुरुस्त कराव्या लागणार आहे. पत्र काढलंय. आता जर प्रवक्ता झालाय बीडचा अधिकारी, तर याच सुद्धा उत्तर दे. आता त्या दिवशी 4-5 दिवसापूर्वी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि बावनकुळेंनी स्टेटमेंट केलंय. उभ्या महाराष्ट्राने ते ऐकले. राज्य सरकारचा किंवा राज्य सरकारच्या मंत्र्याचा या प्रकरणात कसलाही हस्तक्षेप नाही. ऐकलं नाही सगळ्यांनी? राज्य सरकारचा आणि मंत्र्याचा या नोंदी रद्द करण्यात, संभाजीनगरच्या, बीडच्या आणि परभणीच्या रद्द करण्यात हात नाही. कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, त्या जजमेंट प्रमाणे जिल्हा जात पडताळणी समितीत हस्तक्षेप करता येत नाही, असं स्टेटमेंट त्यांनी दिलं. मग जर तुम्हाला हस्तक्षेप करता येत नाही तर बावनकुळ्यांनी प्रमाणपत्र काढलंच कसं? तुम्हाला जिल्हा जात पडताळणी समितीत हस्तक्षेप करता येत नाही, तर मग बावनकुळ्या मंत्र्यांनी पत्र काढून हस्तक्षेप केला कसा? अरे किती येड्यात काढणार तुम्ही मराठ्यांना? आता आम्ही येडे राहिलो नाही. तुमच्या खोट्या बोलण्याला आता आम्ही भीक घालणार नाही. कारण वाटोळं आमच्या लेकराचं होत आहे, तुमचं नाही. तुम्ही आमच्या जीवावरती निवडून येऊन कमवून बसलात. आता हे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सुद्धा कळालं, आपण हायगाई करता कामा नाही. जर आपण हायगाई केली, आपले लेकरं सुद्धा आता उपाशी तापाशी मरणार आहेत. भले पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे बागायती शेती असेल, भले तुम्ही पैशावाले असाल, तुमचं चांगलंही चाललं असेल, पण याचा अर्थ असा नाही की एक ना एक दिवस तुमच्या जमिनी कमी होणार नाहीत, असा अर्थ होत नाही. आज तुमच्याकडे 10 एकर असेल, 50 वर्षानं आपण अर्ध्या एकरवर येणार आहेत. 2 एकरवाला 10 गुंठ्यावर येणार आहे. मराठ्यांनी लक्षात ठेवा. याच्यात तुम्हाला पोरंही शिकता येणार नाहीत, उत्पन्नही होणार नाही, आणि उत्पन्न झालं तर त्याला भावही मिळत नाही. म्हणून सावध व्हा, आणखी वेळ गेली नाहीये मराठ्यांची. आपल्या लेकराला जर आता आरक्षण दिलं तर तुमचे पोरं पोरी उच्च शिक्षणात जातील, नोकऱ्यात जातील. शेतीचा पैसा उत्पन्नातून मिळालेला आणि नोकरीचा पैसा
तुमचेच लेकरं बाळ सुखी होणार आहे ते मराठ्यांनी लक्षात ठेवा. म्हणून आता घरात बसायचे दिवस नाहीये. सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं आंदोलनात उतरून आपल्या समाजाला मिळवून द्यायचं. याच्या माध्यमातून त्यांचा डाव आहे. आता फक्त स्पष्टीकरण देण्यासाठी मरामर सुरू झाली. आम्ही ते केलंच नाही. आम्ही कसे खरे हे दाखवण्यासाठीच मरमर सरकारची आता सुरू झाली. आम्ही चूक केलीच नाही. कारण त्यांनी वय केलं. पश्चिम महाराष्ट्र जर एवढा उत्साहाला मानल्यावर विदर्भात मराठवाड्यात आता काय होईल. कारण तुमचा राडा बघून विदर्भातले मराठी आशे खोळून उठलेत. खोटं नाही सांगत आहे बाबा. तुमचा योग एकजुटीचा जलवा बघून महाराष्ट्रात नुसता राडा सुरू झाला. जाळून दूर सगळंच आता आम्ही फोन उचलून बेजार झालो. मराठवाड्यातले म्हणतात आपल्या जिल्ह्यात काव आहे. अरे म्हणलं आपण एकच आहेत ना. नाही 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 म्हणतात अरे पश्चिम महाराष्ट्रात जर 1-1 किलोमीटर गाड्या बसणार आता आपल्याला रेकॉर्ड तोडायचा. बघा आता रिस्क काय लागली मराठ्यात. मराठ्यात जागे झाले. आता ते म्हणतात विदर्भात मराठवाड्यात मंत्री फिरून द्यायचा नाही 29 ऑगस्ट नंतर. झाली सुरुवात. हे काम कुणी केलं असेल बावनकुळ्यांनी. असा दिसतोय बेकार. असं जाणार कोणीच बघितलं नसेल आमची. बरं असा माणूस महाराष्ट्रात बघितलाच नाही. औषध कोणाचं आहे. जाणाराच इंजेक्शन दिल्याच्या नंतर बघितले असे प्रकार. तू वाटा गेला आता तुला सुट्टी नाही. तू किती अधिकारी पुढे घाल. तू किती आता खऱ्याचा खोटं करायचा प्रयत्न कर तुला सुट्टी नाहीये. कारण तू पाप केलंय. मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं करायचं ते तुला आता भोगावं लागणार. तू हे पातक करायला नको होत. मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांवरती अन्याय करायला बावनकुळ्या तू नको होता. यांच्या जीवावरती आलंय. याला सातारा संस्थांचं आणि कोल्हापूर संस्थांचं गॅझेटियर द्यायचं नाहीये. खूप मोठा डाव रंगीला यांनी. खूप मोठा. कारण यांना माहित आहे 58 लाख नोंदी दिल्या. मग घसा बसलाय बरं का. त्यामुळे समजून घ्या. पट्टा खाली होत नाही. 96 कोळी मराठा आहे ना 52 थोडाच. पट्टा पुट्टा खाली नसतो. आपलं एकदा का उधळलं घोडं तुकडा पाडूनच माघारी फिरताय पुन्हा तलवारीने. आई नाही करत. म्हणून तर माझ्या जातीचा माझ्यावरती विश्वास आहे. हेच पोरग समाजाला मोठं करू शकतं. उगाच मायबाप म्हणत नाही समाजाला मी. नाही तर तुम्ही इतक्या पावसात बसत नसतात. आणि मला पावसाचं कारण सांगत येते का ना. हे चाबरे कुठे गेली ती. पाऊस आला तरी मराठी उठत असतात का. पावसात पाऊस आपल्याला काय करतोय. आपल्या बापानं आपल्या राजानं आपल्या छत्रपतींनी समाजावर अन्याय करणारे पावसात बी तोडले तर उन्हात बी तोडले तर चिखलात बी तोडले. त्याची अवलाद येत आपण द्यायचं नाही. रगील वागायचं. कट्टर कोणाचं मराठे सरकार कोणाचा बाप नाही होऊ शकत. मराठेच बाप आहे सरकारचा. इथं नाही शानपणा गाजवायचा. सारख्या सभा आहे. प्रत्येक गावात गेलं की बोलाच म्हणते. पुढे जाऊच नका. फेस पाडणार मा बोलू बोलू नरड दुखायले. पोरायचे मायासांचे हाले. मी जातोय 2:30 आणि 3 वाजता मुक्कामाच्या ठिकाणी. मला जाऊ तर यांना कोणी खोल्या देत नाही. बघा मराठी विले कलाकार ठिकाणचे द्या. त्यामध्ये ताम पाटला लिहू दे. तू कोणी माहित नाही आम्हाला. तो म्हणे बाहेर याला वाटतं तापा सोडून पुढे आलो काही उपयोग झाला नाही.
म्हणून तापा सोडून पुढे बी जाऊ नका. रात्रभर रात्री तर लय फजिती झाली पोराची, पण डगमगलं नाही कोणी. नाही जागा मिळाली तरी चालेल, पण आपण जातीसाठी लढायला आलो. बहुत हाल झाले तर म्हणले. माझ्या मराठा समाजाचा खरंच मला अभिमानाने गर्व वाटतोय. या जातीत मी जन्म घेतलाय, ती जात कडवट आणि कट्टर आहे. आता पावसाला घ्यायचं नाही, पुन्हा आलाय बघा, आला का नाही. बावनकुळ्या नाही पाऊस, तो मराठ्यात काय येतो आता व्हार काढायला. तेव्हा काय सुतात दिसत नाही प्राणी. पण पावसाच्या आधी मी ओळखीणार, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला भिजून देत नाही मी. मला तुमचे नाही हाल करायचे. माझे हाल झाले तरी चालतील, माझ्या समाजाचे लेकराचे मला हाल नाही होऊ द्यायचे. त्यांना सुखाचे दिवस आणायचे तर आणणार आहे मी. यांना किती आता खटाटोप करू द्या, आमची चूक नाही झाली तरी सुट्टी नाही. मराठ्यांनी कन्फ्युज व्हायचं नाही, गैरसमज पसरून घ्यायचा नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि शिंदे साहेबाला माझं सांगणं आहे, झालेली चूक लवकर सुधारा. झालेली चूक सुधारा. 58 लाख नोंदीतली एकही नोंद कमी करायची नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर याचा JR काढून लागूच करायचा. आता JR पण नको. JR काढते तर तसंच लफडं गुतून ठेवतात मागून. आणि आता अभ्यासकाचाच नंबर या बरे नाही, फोन द्या ठेवून खाली. JR काढायला पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांनी यायचे. कसा काढायचा तुम्ही म्हणता तसा JR. ते काढत नाही तो मी उठत नाही. बस का मी मरायला भेटलंय तुमच्या लेकरासाठी. मरू दे रे, एक मेला तर चालेल, करोडो लेकर सुखी होते. मी नाही भेट मरायला. कट्टर वागायचं शिकायचं मराठ्यांनी. मराठवाड्यातले अभ्यासक बोलले 16 तारखेला मी 16 ऑगस्टला. पश्चिम महाराष्ट्रातले, विदर्भातले, मुंबईतले, कोकणातले, खानदेशातले जेवढे तेवढे यायचं. माग कुरकुर करायचं नाही. पुन्हा घरी भरी येते शेंगा हातात माझ्यापाशी घरी जाते आणि उची खोकलं का पुन्हा म्हणतात नाही ना. त्यांच्यात बोलताना म्हणतात बायकोचा फोन आलता म्हणून पटकून गेलो. पोराचं आमका झालं तर त्याला शाळेत नेऊन सोडायचं म्हणून गेलतो. आणि मीडियात बोलायचं असलं म्हणतात आम्हाला स्वतःच नाही घेतलं आणि तुला नाही घेतलं मग कोणाला घेतलं. म्हणजे लबाड तर किती बोलावं ह्या जातीसाठी. आधी हो म्हणते, नंतर म्हणतात नाही ना. अरे इतका अंत बघू नका माझा तुम्ही. माझ्या जातीचे अभ्यासक समन्वय इतका अंत माझा पण बघू नका तुम्ही. मी प्रामाणिक करतोय म्हणजे तुम्ही तरी माझ्यावरती कोपू नका. बावनकुळ्यासारख्या वार करायले आणि तुम्ही त्यांच्यासारखीच भाषा बोलायला लागला. मराठीचा असून सुद्धा आपण सुधारणा काय करायच्या ह्या बघितल्या पाहिजे. काय बदल करायचा हे बघितलं पाहिजे. अरे पाऊस मामा थोडं पलीकडून जाय रे. होऊन ते जाता झपका आमचा जशी थोडं पलीकडून जाय. आम्ही गेलो की इकडून. परिस्थितीनं मराठ्यावर संकट आणलं जाणून बुजून. या टायमाला आपण एक संघ असला पाहिजे. उदाहरणार्थ मला पत्रकारांनी सकाळी विचारलं, राणे असं असं म्हणते आपले कोकणातले राणे. म्हणलं बदलले बरं झालं. नव परिवर्तन मराठ्यांच्या नेत्यात व्हावं हीच अपेक्षा माझ्या गरीब मराठ्यांची. बावनकुळ्या जर त्याच्या अधिकारात नसताना मराठ्यांचं जर वाटोळा करतोय तर माझ्या मराठ्याच्या सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांनी विचारलं पाहिजे तू वाटोळं का करतो माझ्या मराठा समाजाचं. ते राणेंनी विचारलं. बघायला लागले चांगली गोष्ट आहे. मराठ्यांचे नेते आणि गरीब मराठ्यात दरी असू नये हेच माझं म्हणणं आहे. तुम्ही खऱ्याला खरं म्हणावं आणि खोट्याला खोटं म्हणावं. जसं मी म्हणतो तसं. बावनकुळ्यांनी शिरसाटने चूक केली हे मी म्हणतोय, खोटा आरोप नाहीये. मला जर सरकारला खोटं ठरवायचं असतं किंवा खोटे आरोप करायचे असते मी
खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणतो हे माझ्या मराठ्यासमोर सिद्ध केलं ना. आज कवट्या महाकाळमध्ये सुद्धा सांगतो. या प्रकरणात मी छगन भुजबळला काय बोललो का? धन्याला त्याला तर नीट करतो मी, तुम्ही काळजी नका करू. तू किती वळवळ कर म्हणा बाळ, मराठी जे मराठी वळवळ केली की हे काय होतो तुमच्याकडे नवीन नवीन प्रयोग येत राहू. मी एक 5-6 महिने राहायलाच येतो तुमच्याकडे, खरंच ना. राहायलाच तुम्ही मला ऐका तरी मिळत आरलाच पोटे वेगळं आलं की त्या पुढे खाली एका पुलाखाली होत झाली मोठ्या आणि फुल गर्दी झाली आणि नुसतं टॉय टॉय म्हणून काय वाजत असेल लोक. मी इकडे तिकडे खाली बघतो, खालून वाजाना. काहीतरी वेगळी कला आहे तुमच्याकडे. हे बावनकुळे तर खालून टॉय नका वाजू, जायचं उडून ते जाणार. मी खोटे आरोप करत नाही. मी याच्यात छगन भुजबळचं नाव नाही घेतलं नसता, घेतला असता. त्याने काही केलंच नाही. मराठ्यांवरती असे संस्कार नाही की बळत कोणावरती आरोप करायचे. चुकला की नाही सोडायचा हे मराठ्यावर संस्कार. बावनकुळ्याने चूक केली आणि शिरसाटली. मी त्यांनाच बोलणार. सध्या महाराष्ट्रात सगळ्यात खुश मंत्री कोणता असेल तर छगन भुजबळ. तेव्हा म्हणलं असं बरं झालं बावनकुळ्याच्या काळात गुतलं. आता बघ उद्योग तू, कारण त्यालाही माहिती हमेशा मलाच पुढं घालते ते बी वाच 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 करत. त्याला ओबीसी ओबीसी म्हणते. गरीब ओबीसी वाटतं मराठीच्या लेकराचं कल्याण व्हावं. ओबीसीचे नेते नेते एक येत आणि त्याला पुढं घालते. ते वाच वाच करत आणि मग ते होतं दुश्मन. त्याला मराठ्याने सोडलं, ओबीसीने सोडलं. मराठे मरणाचं मतदान करते त्या भुजबळा. आणि आता त्याच्या लक्षात आलं उगाच उगा अंगावर नको घ्यायचं बा, लय खास्ता खावा लागतात. त्यामुळे तो सध्या सुखी आहे. एखादी 2 घेत असेल तर आता 3-3 मारीत असेल. झोपायचं येतो. शेंगदाणे फुटाने हाणले की त्याचा संघ सुरू. तेव्हा असं तू 5 बाटल्या पी बावनकुळे आणि 15 पी. कारण हे खोटं नाही. मराठ्याच्या वाटा गेलं की सोडित नाही. 29 ऑगस्टला लांबे अंतरवाली म्हणायचं नाही. 29 ऑगस्टला सगळ्या मागण्याचा निर्णायक बाजी मारायची, निर्णायक आंदोलन करायचं. 58 लाख नोंदीतली एकही प्रमाणपत्र शिल्लक ठेवायचं नाही, पुढे घ्यायचे. कारण ते पक्क टिकणार आरक्षण आणि सरकारने तेच ओळखलंय. हेच पक्क आरक्षण आहे आणि हेच टिकणार आहे, तेच द्यायचं काम मी करतो. मग मराठ्यात फूट पाडायचे आणि गैरसमज पसरायचा हे काम सुरू केले. 58 लाख नोंदी सोडायच्या नाही. 2 हैदराबाद गॅझेट, सातारा, कोल्हापूर, औंधाने, पुणे हे सगळे गॅझेटियर लागू केल्याशिवाय माग हटायचं नाही. शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं. 3 आता त्यांनी ओबीसीच्या सवलतीचा GR काढलाय. त्याच्यात सगळ्या सोयी सुविधा दिल्या, फक्त लागू केलं नाही. ते लागू करून घ्यायचं आणि ज्या ज्या मराठ्याकडून 100% फीस घेतल्या त्या वापस घ्यायच्या. पुऱ्या वापस घेतो मी, तुम्ही ताण नका घेऊ. साथीच्या सगळ्या योजना सुरू करून घ्यायच्या. EWS, SCBC आणि ESBC आणि समांतर आरक्षणातून राहिलेले सगळे निवड झालेल्या पोरांच्या नियुक्त्या घ्यायच्या. महामंडळाचे
व्याज परतावे थांबलेत, एकही व्याज परतावा थांबू द्यायचा नाही. मराठ्यांच्या पोरांवरती खोट्या केसेस केल्या, त्या सगळ्या माघारी घ्यायचा. शब्द सरकारने दिलेला पुऱ्या मागे घ्यायच्या. आपल्या बलिदान दिलेल्या कुटुंबाच्या मागण्या सुद्धा त्या दिवशी शिल्लक ठेवायच्या नाही. कोळपणीचा खटल्यापासून सगळे विषय मराठ्यांचे मार्गी लावून घ्यायचे. पुढच्या काळात वाईट विचार करून वर डोळा करून मराठ्यांकडे इथून पुढे कोणी बघितलं नाही पाहिजे, एवढी ताकद लावायची. तुम्हाला काहीच मागितलं नाही मी, तुम्हाला फक्त मराठ्यांच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी एकत्र या म्हणलोय, बाकी काय नाही. जीवाची बाजी मी लावतो. मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी जीवाची बाजी लावून लढतो. मला तुमच्या पायावर जीव द्यायची वेळ आली तरी चालेल, पण तुमच्या लेकी बाळीसाठी लेकरा बाळाच्या सुखासाठी मी माग हटत नाही. फक्त आता कोणी माग थांबायचं नाही, कामाचा बहाणा सांगायचा नाही. काम आपल्या पाठीला पुजले, कोणी नोकरी सांगायची नाही, कोणी व्यवसाय सांगायचा नाही. एक एक दोन दोन दिवस सगळ्यांनी कामं बुडायची, पण आंतरवालीच्या आंदोलनाला सगळ्यांनी भेट द्यायची. आंदोलन शांततेत कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. आणि ज्या मराठ्यांना आंतरवाली येता येणार नाही म्हणजे सुट्टी नाही द्यायला. नाही तुम्ही म्हणता ज्यांना येता यायचं नाही म्हणल्यावर मग मी आलो नाही, मग तुम्ही सांगितलेलं केलं नव्हे, ते लफडं जाणार नाही. सरकारची जिरायची या बरण्यात त्यांना वाटतंय ना सत्य पुढे शांत चालत नाही. त्यांना वाटलं पाहिजे आयुष्यभर ते जेवण दायित्व त्यांनी पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे. पुढच्या पिढीला म्हणतो मी, जाता जाता ते पोराला नातवा सांगून गेले पाहिजे